नमस्कार. रेसिपी सफर चॅनेलवर मी गीता तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते. उपवासाचं तिखट सांडगं बनवतो आहे आपण या भागामध्ये. तुम्ही जर आजपर्यंत हे सांडगं बघितलं नसेल, ऐकलं नसेल आणि खाल्लंही नसेल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी. अतिशय सुंदर सांडग्याची भाजीसुद्धा याच व्हिडिओमध्ये बघूया. कच्ची केळी आणि बटाटे थोड्या वेळासाठी उकळून घ्यायचेत आपल्याला, पण खूप लगदा शिजवायचे नाहीत. शिजताना थोडंसं मीठ टाकायचं म्हणजे मस्त भाजी तयार होते. खूप जास्त मऊ गाळ अजिबात शिजवू नका, थोडीशी कसर बाकी पाहिजे. अशा पद्धतीनं केळी आणि बटाटा शिजवून घ्यायचे. झाकण ठेवायचं म्हणजे छान शिजतात. आता तयार आहे बघा शिजून, पाणी काढून टाकलं मी आणि एक ठेचा बनवून घेतला आहे. हिरवी मिरची आणि आलं, त्यामध्ये हे सगळं आपण मिक्स करून घ्यायचं आहे. यामध्ये अर्धा चमचा जिरेसुद्धा टाकायचे आणि आलं आणि मिरची एवढंच ठेचा बनवताना टाकायचं आहे. उपासाचे सांडगे बनवतो आहे आपण, त्यामुळे बाकीचे कुठलेही मसाले आपण टाकायचे नाही आहेत. मिरे चालतात असं जर वाटत असेल तर थोडे मिरी दाणे टाकले तरी चालणार आहे. आता बघा भरडसर मी हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतले. मीठ टाकूया चवीप्रमाणे आणि काश्मीरी मिरची पावडर. हिरवी मिरचीसुद्धा वापरली आपण, त्यामुळं जपून टाकायची काश्मीरी मिरची पावडर. आता हे सगळं एकत्रित करून घेऊया. पाण्याचा वापर आत्ताच करायचा नाही आहे. आता आपल्याला यामध्ये उपासाला चालणारच पीठ मिक्स करून घ्यायचं आहे. हे दोन्ही सगळं एकत्र व्यवस्थित केल्यानंतर बघा, आता हे राजगिऱ्याचं पीठ आहे. शिंगाड्याचं पीठसुद्धा तुम्ही वापरू शकता, पण शक्यतो वरी पीठ वापरू नका, कारण वरी पिठामुळं सांडगं खूप कडकडीत तयार होतं. राजगिरा पीठ किंवा शिंगाडा पीठ वापरल्यानंतर हे सांडगं अगदी सॉफ्ट छान तयार होतं आणि याची भाजी आपण अशीच नुसतीसुद्धा खाऊ शकतो, किंवा मग वरीची भाकरी, राजगिऱ्याची पुरी किंवा वरीचा भातसुद्धा चालेल. अशा पद्धतीनं थोडंसं पाणी मिक्स करायचं, खूप जास्त पाणी टाकायचं नाही. घट्ट गोळा झाला पाहिजे, कारण हे सांडगे आपल्याला तोडता यायला पाहिजेत. अशा पद्धतीनं आपल्याला थोडंसं पाण्याचा शिपका देत देत हे सगळं मळून घ्यायचं. चवीला इतकं सुंदर होतं हे सांडगं की नक्की बनवून बघा. हे ट्राय करा ही डिश, म्हणजे तुम्हाला याची लज्जत कळेल. वर्षभर आपण हे सांडगं व्यवस्थित काचेच्या बरणीत साठवू शकतो आणि जेव्हा उपास असेल तेव्हा परतवून याची भाजी बनवू शकतो, किंवा असंच तळून खाल्लं तरी चालणार आहे. आता आपण या पिठाचे सांडगे तोडून घेऊया. ठेवायची काही गरज नाही, लगेचच मिक्स केल्याबरोबर हातासरशी हे सांडगे तोडून घ्यायचे. ताटाला तेल वगैरे लावू नका, कारण तेल लावल्यानंतर त्याचा कुबट वास येण्याची शक्यता असते. त्यामुळं तेल न लावताच हे सांडगे ताटात तोडून घ्या, सहज वेगळे होतात. खूप काही व्याप करावा लागत नाही. हे सांडगं 2 ते 3 दिवसात सुकून अगदी खळखळीत सुकून तयार होतं आणि अतिशय सुंदर लागतं चवीला. नक्की बनवा ही डिश. एरवी जर तुम्हाला उपासासाठी बनवायची नसेल तर यामध्ये तुम्ही सगळ्या प्रकारचे मसाले मिक्स करून याची भाजी बनवू शकता. पण उपासाची भाजी कशी बनवायची हे आपण याच व्हिडिओमध्ये पुढे बघणार आहोत. झालेले आहेत बघा सांडगे तोडून. आता उन्हात ठेवले आपण ताट. 3 दिवस तरी आपल्याला खळखळीत अशा पद्धतीनं सुकवून घ्यायचे आहेत. एका दिवसातच खळखळीत सुकून तयार होतात, पण तरीसुद्धा 3 दिवसाचं ऊन कंपल्सरी देऊन घ्या, म्हणजे याला जाळी लागणार नाही. मस्त झालेत बघा सांडगे. उपासाचे सांडगे आत्तापर्यंत जर तुम्ही बनवले नसतील तर नक्की बनवा आणि कमेंटमध्ये सांगा कसे बनले. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि हाईप द्यायला विसरू नका. आता भाजी बनवून घेऊया. कढईत थोडंसं चमचाभर तेल टाकले मी आणि आत्ता आपल्याला जेवढं खायचं आहे, जेवढ्या प्रमाणात बनवायचे तेवढेच सांडगे आपल्याला तळून घ्यायचे. तेल थोडंच टाकायचं, कारण याच तेलात आपण भाजीसुद्धा बनवून घ्यायची आहे. फुलेपर्यंत आपल्याला हे सांडगं असं परतवून घ्यायचं आहे, म्हणजे ते सगळ्या बाजूंनी भाजून निघेल आणि भाजी छान अगदी चविष्ट लागते. कच्ची केळी आणि बटाटे हे कॉम्बिनेशन अगदी छान टेस्ट देणारं ठरतं. शिवाय आपण यामध्ये हिरवी मिरची मिक्स केली आहे. आता हे सांडगे जर तुम्हाला उपासासाठी बनवायचे नसतील
तर बनवताना यामध्ये चमचाभर हिंग टाका किंवा मग मिरी पावडर टाका. असं बनवलं तरी चालणार आहे. म्हणजे एरवी आपण नेहमीच्या भाजीसाठी सुद्धा हे सांडगे वापरले तरी चालणार आहे. आता झालं आहे बघा परतून. एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि याच कढईत आपल्याला भाजी बनवून घ्यायची आहे याची. पण त्यासाठी तेलावर आधी परतून घ्यायचं आहे मात्र, म्हणजे ते शिजल्यानंतर टेस्टी लागेल. आता अजून एक्स्ट्रा तेल घालण्याची काहीच गरज नाही आहे. याच तेलामध्ये आपण फोडणी बनवून घेऊया. आता कुठलेही मसाले आपण वापरू शकणार नाही आहोत, कारण हे उपासाचं आहे. त्यासाठी आपल्याला डेसिकेटेड कोकोनट आणि शेंगदाण्याचं कूट परतून घ्यायचं आहे त्याच तेलात. थोडंसं कच्चटपणा जाईपर्यंत व्यवस्थित परतवून घ्या, म्हणजे भाजी खूप टेस्टी लागेल. आता हवी असेल तर थोडीशी जिरे पावडरसुद्धा या स्टेजला तुम्ही टाकली तरी चालेल, पण आपण ठेचा बनवताना टाकली होती. आवडत असतील अख्खे जिरे अजून टाकलेले तर याच स्टेजला टाकून घ्या. गॅस बारीक करायचा आहे आणि न करपवता हे दोन्ही पदार्थ आपल्याला परतवून घेत राहायचं आहे. थोडंसं ब्राऊन दिसते तर आता काश्मीरी मिरची पावडर टाकूया. थोडासा छोटा चमचाभर आहे आणि चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे आणि लगेचच पाणीसुद्धा टाकून घ्यायचं. आता ज्या प्रमाणात आपल्याला सुकी भाजी हवी आहे किंवा मग थोडीशी पातळसर हवी आहे त्या प्रमाणात आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे. याला उकळी आली की मग आपल्याला सांडगं यामध्ये शिजवून घ्यायचं आहे. लगेचच शिजतं त्यामुळं खूप जास्त पाणी टाकायची काहीच गरज नाही. थोडीशी अजून मिरची पावडर टाकली आहे मी टेस्टप्रमाणे. जसं आवडते आपल्याला तिखट कमी जास्त त्याप्रमाणे तुम्ही टाकून घ्या. आणि आता हे तळून घेतलेले सांडगे त्यामध्ये मिक्स करूया. खूप छान मस्त बनते ही भाजी. नक्की ट्राय करा ही रेसिपी. 3-4 मिनिटांसाठी आपल्याला झाकण झाकून शिजू द्यायची आहे भाजी. रेसिपी सफर चॅनल अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा, म्हणजे अशाच सुंदर नवनवीन आणि हटके रेसिपीज तुम्हाला आपल्या चॅनलवर विजिट करता येतील. ट्राय करा ही रेसिपी आणि कमेंटमध्ये सांगा कशी वाटली. अजून कोणत्या प्रकारचं तिखट सांडगं तुम्हाला बघायला आवडेल हे सुद्धा सांगा. व्हिडिओ कुठून बघताय हे सांगितलं तर मला खूप छान वाटेल. चवीप्रमाणे लिंबू पिळून घ्यायचं आहे. थोडीशी साखर टाकली तरीसुद्धा हे सांडगं अतिशय उत्तम लागणार आहे. शिजून तयार आहे. खूप लगदा शिजवू नका, असंच ठेवा. वाफेनं ते मऊ शिजतं. मस्त झाली आहे भाजी. नक्की ट्राय करा ही रेसिपी आणि एन्जॉय करा. पुन्हा भेटूया अशाच नवीन सुंदर रेसिपीसह पुढच्या भागात. तोपर्यंत निरोप घेऊया. व्हिजिट देत राहा चॅनेलला. धन्यवाद.